रतनबुवा सारखी स्पर्धा कव्हर करून आल्यात आणि सरांच्या आवाजामध्ये ऐकूया आपण या मॅचची कहाणी. थँक्यू. चला, वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्न कुरुमय देव सर्व कार्येषु सर्वदा. गणिमांच्या देखता फौजा रणुड शुरांच्या फुरफुरती भुजा. ऐसे पाहिजे की राजा कैपक्षी आणि परमार्थी. अखंड महाराष्ट्राचे आराध्य दैवत राजे शिवछत्रपती महाराजांना मानाचा मुजरा करून मी तुमचा लाडका समालोचक उमेश म्हात्रे सर्वांनाच माझा सप्रेम नमस्कार. आणि जातोय या KTPL 4.0 मध्ये, जिथे सामना आहे साई इलेव्हन कोळे आणि शिवप्रेमी स्पोर्ट्स साल शिरंबे असा सामना. पहिला बॉल बॅकफुटला जात असताना एक चांगला कटचा फटका. रोहित म्हटलं की कराडचा एक नामांकित महत्वाचा खेळाडू, ज्यानं अनेक स्पर्धा आपल्या टीमसाठी आपल्या गावासाठी जिंकून दिलेल्या आहेत. असा खेळाडू ऑफ द मार्क सिंगलला आपलं खातं उघडलंय. टीमची धावसंख्या सुरुवात. दुसरा बॉल पंचांकडे अपील केली जाते. फटल्यानंतर हा बॉल फलंदाज विशाल मोरेला खाली राहिला आणि बॅटची आतली कडा घेतली. कॉट बिहाइंड द विकेट आणि पहिला फलंदाज इथे बाद होतोय. पहिला धक्का लागतोय टीम शिव प्रेमी स्पोर्ट्स आणि सर्वात महागडा खेळाडू विशाल मोरे मात्र शून्यावरती बाद. काय म्हणशील सर? असं म्हटलं तर ज्याच्यावरती जास्त अपेक्षा असते ती अपेक्षाभंग मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळाली आहे. जिथे धावफलकांवरती मानस होता धावसंख्या वाढवली जाईल, मात्र अजय मोहिते हाही कमी नाहीये. गोलंदाजीच्या ट्रॅकवरती आला. पहिल्या बॉलवरती त्याने इन कटर पाहायला मिळाला. दुसऱ्या बॉलवरती त्याच रेंजमध्ये त्याच शैलीमध्ये बोटांची जादू दाखवली. खोलवरचा बॉल होता तिथे मात्र बीट केलं. बॅट एज बिहाइंड द विकेट कॅरी केला. यष्टी रक्षकाचीही कमाल पाहायला मिळाली आहे आणि पहिला ब्रेक थ्रू मैदानाच्या आतमध्ये दिला गेलाय. हो, अगदी बरोबर आहे. हा बॉल अजयनं पहिल्या बॉलच्या तुलनेनं कमी गतीने टाकला होता, त्यामुळे जास्त उचली घेतली नाहीये. विशाल मोरे सर्वाधिक महागला खेळाडू शून्यावरती बाद. शून्याचा भोपला मात्र घेऊन गेलाय तंबूच्या आश्रयाला. दुसरा बॉल बॅकफुटला जाऊन कट केला. पॉइंटला क्षेत्ररक्षक आहे. एक धाव इथे कंप्लीट केली जाते नवीन आलेल्या फलंदाज महेशनं. सिंगलनं आपलं खातं उघडलंय. संघाची धावसंख्या आता स्कोर बोर्डवरती रन झालेले आहेत 2. येस, मॅन्डेटरी पॉवर प्लेचं षटक. अजय मोहिते यासाठी ओळखले जातात. ॲज अ आयकॉन म्हणून ते खेळतायत आणि पहिले ओव्हर आणि त्या पहिल्या ओव्हरमध्ये त्यांची दमदार कामगिरी राहिली आहे. आपण पाहिलं ना तर ओव्हर द विकेटने गोलंदाजी करण्याचा त्यांचा मनसुबा. चांगली गोलंदाजी करतोय पॉवर प्ले मध्ये. रोहितनं पहा इथे व्हेरी डिटरमाइंड. अगोदरच मन बनवलं होतं परंतु टायमिंग जुळता आलं नाहीये रोहितला. असे फटके शैलेश मारायला सोपं नाहीये क्रिकेटमध्ये. तुमचं हाय हँड कॉर्डिनेशन चांगलं असावं लागतं. तुमची बॉलची नजर आणि तुमचा तो बॉटम हँड आहे तो मात्र तुमच्या ग्रीपवर अवलंबून असतो. आणि या तिन्ही गोष्टी जर तंतोतंत जुळून आल्या तर मात्र तो परफेक्शन होतो या फटक्यामध्ये. इथे फटका फसला रोहितचा असं मी म्हणेन. बॅकफुटला जाऊन हुक केलाय. बॉल चालला इनफिल्डच्या वरून. स्कोर ऑफ द विकेट. 2 क्षेत्ररक्षक आहेत त्याला हुलकावणी देत. बॉल सीमारेषा पलीकडे येतोय रोहितच्या बॅटमधून. KTPL चौकार. ते थोडेसे शफल झाले. ऑफस्टिक वरती जागा बनवली. तदनंतर मात्र जागा बनवत असताना डीप स्क्वेअर लेग रिजन मध्ये हा कमालीचा फटका. रोहित पाटील यासाठी ओळखले जातात. चौकार आणि षटकार. स्विचिटचा प्रयत्न मैदानाच्या आतमध्ये पहा. या पठ्ठ्याने सांगितलंय अरे इतक्यात ठरवू नका स्थान माझे कोणी. जशी संधी मिळेल ना होईन मी ध्रुव तारा. हा ध्रुव तारा होत असताना कमालीचा फटका. बॉल चाललाय सरळ सीमा रेषे पार. षटकार. तेच तर सांगतो मी काही कच्च्या गुरुचा चेला नाहीये. असे अनेक फटके मी माझ्या करिअर मध्ये मारलेले आहेत. असा मुहूर्त मंत उदाहरण देतोय रोहित पाटील. काय स्विचिटचा फटका. सोपं नाहीये शैलेश. मी मगाशीच म्हटलं आपल्याला कॉमेंट्री करणे तर सोपे आहे. त्यानं असं करायला पाहिजे, त्यानं तसं करायला नव्हतं पाहिजे, परंतु जा तिथे मैदानामध्ये जाणे करून दाखव. कारण मराठीमध्ये म्हण आहे ज्याची जलते त्याला कळते. आणि खरोखर हे फटके मित्रांनो सोपे नाही आहेत. स्वतःला सिद्ध करावं लागतं. इम्प्रोव्हायझेशन करावं लागतं. या फटक्यामध्ये इम्प्रूव्हमेंट तुमची महत्वाची असते आणि ते केलं रोहितनं. काय फटका खेळला. प्रेक्षकांचा अगदी तल्लीन करून जाणारा फटका. एक नेत्रदीपक स्विचिटचा षटकार आलाय.
हॅड आय कोऑर्डिनेशन फार सुंदर होतं. या बॉलच्या पाठीमागे अतिशय सुंदर एक्सप्लेनेशन उमेश म्हात्रे सरांच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळालंय. बॉलची नजाकत, तदनंतर मात्र फलंदाजाने घेतलेले परिश्रम, सर्व काही या ठिकाणी पाहायला मिळालं आणि हीच परभणी या कराड तालुका प्रीमियर लीग साठी सातत्याने पाहायला मिळालंय. आता मात्र गोलंदाजीच्या ट्रॅकवरती जे दुसरं पॉवर प्लेचं षटक आहे ना, गोलंदाज आलेत अमोल आलाय बॉलिंगसाठी. पहिल्या षटकाचा खेळ संपलाय. टीमची धावसंख्या आता शिवप्रेमी स्पोर्ट्स साल्ट शिरेंबे या टीमची धावसंख्या कोहली टीमची धावके माफ करा, साई 11 कोहली टीमची धावसंख्या आहे. पहिल्या षटकाचा खेळ संपला. बिनगडी एक गडी बाद 12 झालेत. आता चांगली पार्टनरशिप बिल्ड करावी लागेल. सेकंड पॉवर प्ले सुरू आहे. पहिलाच बॉल ऑफ स्टंपच्या बाहेर टाकलाय, त्यामुळे धनंजय कोळी यांचा इशारा येतोय व्हाईट बॉल. एक्स्ट्रा रन मिळताना दिसते आणि एक्स्ट्राच्या मदतीनं आता टीमची धावसंख्या स्कोर बोर्डवरती 13-30. नक्कीच आपण पाहिलं ना, 13 धावा धावफलकावरती लगावल्या आहेत. गोलंदाजाने काय केलं तर ट्रॅम्प लाईनच्या लाईन वरती गोलंदाजी टाकण्याचा मनसुबा, म्हणजे पिचिंग आउटसाइड द ऑफ स्टंप, शरीरापासून लांब खेळवण्याचा मनसुबा पहिल्या बॉल वरती पाहायला मिळालाय. यावेळेस फुल टोस हुक करण्याचा प्रयत्न. आता नो बॉलचा इशारा आलाय. एकावर एक दंड भरावा लागतो या गोलंदाजाला. जसं एखादा ट्रॅफिक अव्वल तर आपल्याला विदाउट हेल्मेट न पकडतो आणि आपल्याला दंड भरावा लागतो, असा आता दंड भरावा लागला या गोलंदाजाला. कारण पहिला बॉल शैलेश वाईट टाकलाय आणि हा तर एक मोठी चूक. नो बॉल म्हणजेच काय तर एक्स्ट्रा रन. त्यानंतर मात्र फलंदाजाला मोठा फटका खेळण्यासाठी एक लायसन. नक्कीच पंचांचा हेलिकॉप्टर मैदानाच्या आतमध्ये आता मात्र सुरू झालेला आहे. त्यांनी हेलिकॉप्टरचा इशारा दिलाय. जिथे फ्री हिटचा बॉल, उघडा डोळे पहा नीट. येणारा बॉल फ्री हिट वरती चढवलाय प्रहार. चेंडू चाललाय लॉंग लेग, बाउंड्री लाईनच्या बाहेर, सरळ सीमा रेषे पार, धमदार चौकार. या चौकाराच्या मदतीने टीमची धावसंख्या स्कोर बोर्डवरती 18 धाबा. काय आयोजन आहे, काय नियोजन आहे. स्पर्धा आपल्या मानाची, कराडकरांच्या अभिमानाची, ही गोष्ट मला आवडलेली आहे. तो फ्लेक्स तुम्ही पाहताय, काय टॅगलाईन वापरली आज या वर्षी KTPL या स्पर्धेमध्ये. सागर पाटील, त्यानंतर दीपकदादा लोखंडे यांचं मी कौतुक करेन. ऑन साइडला फ्लिकचा फटका, फ्लिक ऑफ द रिस्ट, सिंगलनं आपलं स्ट्राईक रोटेट झाली. सिंगलनं टीमची धावसंख्या पुढे जाते. स्कोर बोर्ड 13 आहेत. 19ला 1 विकेटचं नुकसान. खूप चांगली स्पर्धा तुम्ही पाहताय. KTPL कराड तालुका प्रीमियर लीग, सर्वांच्या पसंतीला उतरलेली स्पर्धा, सर्वांच्या चर्चेमध्ये राहिलेली स्पर्धा आणि सर्वांच्या कराडवासियांचे स्वप्न पूर्ण करणारी स्पर्धा आहे KTPL. नक्की सर, प्रत्येकाचं स्वप्न आहे कराड प्रीमियर लीग मध्ये खेळण्याचा मनसुबा आहे. मात्र आता ही क्रुशल मॅच आहे. या मॅच कडे नजरा वळवल्या गेल्या, जिथे रोहित पाटील इंट्रोडक्शन मध्ये आलेत. रोहित हे नाव आल्यानंतर अनेकांच्या हृदयामध्ये धडकी पडते. गोलंदाजांवरती महाकाल म्हणून तो डोक्यावरती नाच करतो आणि आता मात्र हा गोलंदाज जो उंचीने थोडा कमी आहे, मात्र त्याचं धाडस हे पाहावं लागेल रोहितच्या अगेन्स्ट. हो, यावेळी फ्लिक केला. ऑन साइडला डीप मध्ये प्रदर्शन आहे का? क्षेत्ररक्षक नाहीये. चेंडू चाललाय वन बाउन्स ओव्हर दी रोप. मिळतील धावा 4 चौकार येतोय. आणि मगाशी जो उल्लेख तुम्ही चांगला केला, रोहित हा खतरनाक खेळाडू आहे. भल्या भल्या गोलंदाजांना मोठ्या फटक्यांची भुरल या खेळाडूनं पाडलेली आहे. रोहित मगाशी आमच्या टॉस का बॉसच्या प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये त्याने उल्लेख केला की दादा पॉवर प्ले आमच्यासाठी खूप महत्वाचे आहेत आणि पॉवर प्ले मध्ये अक्षरशः बरसतोय रोहित. पॉवर प्ले मध्ये पॉवर हिटिंग यासाठी ओळखला जातो रोहित पाटील. इंट्रोडक्शन मध्ये अगेन्स्ट द बॉलर. नेक्स्ट बॉल. यावेळी इनसाइड आउट ओव्हर दी कव्हर्स. क्षेत्ररक्षक आहे त्या ठिकाणी. इथे विकेटचं पतन. सेलिब्रेशन मैदानाच्या आतमध्ये. रनिंग हँड कॅच, फॅब्युलस कॅच, महत्वाची कॅच. रोहित पाटील बॅक टू द पवेलियन.
झेल जिंका क्रिकेटचा खेळ, कॅचेस विन द मॅचेस, रोहितचा फटका इनसाइड आउट खेळण्याचा प्रयत्न, इनफिल्डच्या वरून इनफिल्डचे जे आजचे क्षेत्ररक्षक होते अगदी बघायची भूमिका केली, परंतु आला शेवटचा तिसरा आणि त्यानं कमाल केली. वैभवनं काय झेल टिपलाय, अप्रतिम झेल. आता मात्र मॅच मध्ये थोडीशी टर्निंग दिशा होत आहे. दुसरं विकेटचं पतन झालंय, दुसरा धक्का लागतोय टीम साई 11 कोहली या टीमला. नवीन फलंदाज आता बॅटिंग साठी जयदीप शेवाले इन ॲट नंबर 4 मध्ये. टीमची धावसंख्या 2 गडी बाद, स्कोरबोर्डवरती रन आहेत आतापर्यंत 23 धावा. षटक क्रमांक दुसरं सुरू आहे आणि या दुसऱ्या षटकातला आय थिंक 5वा बॉल घेऊन ऑन साइडला हॅमर करण्याचा प्रयत्न, हापांपूल केलाय. शॉर्ट मिड विकेटला चांगली फिल्डिंग, एकच धाव इथे मिळते जयदीपला. सिंगल आपलं खातं उघडलंय आणि या सिंगल बरोबर टीमची धावसंख्या आता स्कोर बोर्डवरती 24 धावा. आता थोडासा प्रेशर वाढेल. आता मात्र तो धावांचा फ्लो आहे शैलेश, तो आय थिंक आता कमी होण्याच्या मार्गावर आहे, कारण रोहित पाटीलची मोठी विकेट ही या टीमनं प्राप्त केलेली आहे. नक्कीच फ्लो जरी कमी असला तरी तो वाढवावा लागेल, तुम्हाला ऍक्सलेट करावं लागेल. तुम्ही कमी नाही आहेत, मोठा खेळाडू जरी बाद झाला असला तरी आम्ही कमी नाहीये. पहा हा खेळाडू पुन्हा एकदा इंट्रॅक्शन मध्ये शतक, इथे टांगा पलटी घोडे फरार, चेंडू होईल का सीमापार? यस इट इज, चेंडू झालाय सीमापार, मिळाला धावा 4. मैदानाच्या आतमध्ये जबरदस्त चौकार. संगीत तुम्ही ऐकताय स्वर्गीय धर्मवीर आनंदिगे. आणि खरोखरच या मैदानावरती ज्यावेळेस हंगामाची जी पहिली क्रिकेटची स्पर्धा होते ती मात्र स्वर्गीय धर्मवीर आनंदिगेच्या नावावरती या भूमिपुत्र क्रीडांगणामध्ये पार पाडली जाते. त्या स्पर्धेचे प्रमुख आयोजक आमचे मित्र प्रवीण कालोराम म्हात्रे यांच्या वतीने ती स्पर्धा आयोजित केली जाते. 2 षटकांचा खेळ संपला, 28 धावा आणि ते शेवटच्या बॉलवरती तो चौकाराला 1-2 का 4 झालाय. मालवणी भाषेमध्ये 28 झालेत, 2 गडी बाद. मालवणी भाषेमध्ये मन आहे, बैल गेलो तो गेलो आणि 9 हाताचं जाता जाता कासुरही घेऊन गेलो, तशी गत झाली त्या शॉट फाईन लेगच्या क्षेत्ररक्षकाची. अगदी ढांग्यातून बॉल घुसला सीमारेषेच्या पलीकडे 4 धावांसाठी. ओव्हर नंबर 3 मध्ये आता अजय मोहिते आल्या बॉलिंगसाठी. 2 षटकांचा खेळ संपला, वैयक्तिक दुसरा आणि संघाकडून तिसरं षटक टाकण्यासाठी आमच्या कॉमेंट्री बॉक्स यांकडून गोलंदाजीसाठी तयार. ओहो, टेस्टर लावलाय तसा चेक केला बॉल फलंदाजानं. बॅकफुटला जाऊन ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न, परंतु शेवटच्या मोमेंटला त्याने मनसुबा बदलला. बॅकलिपला लवकर हलकीशी खाली आणली आणि हलकासा ड्राईव्ह केला, दिशा दिली. अतिशय सुंदर बॅकफूट डिफेन्स पाहायला मिळाला. त्याच्या डिफेन्सवरती त्याला आत्मविश्वास होता, त्याने हलक्या हाताने शेवटच्या क्षणी चेक केला. मात्र पुढचा बॉल पुन्हा एकदा. हो, यावेळी पहा स्वर्कट करण्याचा प्रयत्न होता, बॅटचा एज घेतला, बिहाइंड द विकेट कॅरी केला आणि फलंदाज स्वतःहून निघून चाललाय. ब्रेक थ्रू मिळालाय सर. पुन्हा एकदा मुवमेंटला बॉलिंग करणं, बॉल डिलिव्हर करणं म्हणजे चांगल्या गोलंदाजीची ओळख असते आणि हा तो गोलंदाज आहे अजय मोहिते. चांगला विकेट प्राप्त केलाय. लास्ट इयर बेस्ट बॉलर हा किताब त्याने पटकावलाय. का पटकावलाय त्याची दावेदारी त्याने याही वर्षी पेश केली आहे. ह्या गोलंदाजाकडे नेहमीच प्रेमात पडण्यासारखा हा गोलंदाज अजय मोहिते शेवटच्या क्षणी फलंदाजाचा मोमेंट कॅरी करतो आणि तिथून आपल्या बोटांची जादू, आउटस्विंग, इनस्विंग, स्ट्रेट हिट, तदनंतर ट्रॅम्प बॉल, हा अनेक प्रकार आहेत जे बॉल सध्याच्या घडीला आपण पाहतो तिथे टाकत असताना उमेश सर ही जादुई गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये या संघाला अडचणीत आणते की काय, हाही एक प्रश्न पडलेला आहे. नक्कीच. अगदी गेल्या वर्षीचं सर्टिफिकेट त्याने आज सुद्धा आणलाय की मला गेल्या वर्षी बेस्ट बॉलर हा पुरस्कार भेटला होता. आणखीन एक विकेटचं पतन झालाय. ओहो, ब्लाइंड खेळण्याचा प्रयत्न पहा. बॉलची मुवमेंट, बॉलची लाईन, त्यानंतर बॉलचा जो बॅटचा स्विंग,
याच्यामध्ये मला तालमेल दिसलं नाहीये शैलेश. नक्कीच जर डोळे झाकून ज्यावेळी एखादा फलंदाज फटके खेळतो ना खऱ्या अर्थाने अडचणीत आणत असतो संघाला. आता चर्चा राहिली आहे मात्र अजय पुन्हा एकदा इन ऍक्शन मध्ये चांगली गोलंदाजी करतोय अजय. यावेळी स्पार्क ट्राय केलाय डीप मध्ये लॉंग ऑनला क्षेत्ररक्षक आहे एका टप्प्याने उचलण्याचा प्रयत्न परंतु बॉलनं अनपेक्षित उचली घेतली आणि त्याला हुलकावणी देत बॉल सीमारेषा पलीकडे चाललाय. चौकार KTPL 4 रन्स. ओव्हरचा खेळ संपला. टीमची धावसंख्या 33 ला 3 विकेटचं नुकसान आहे 33. आणखीन एक चांगला फटका मिड विकेटला डीप मध्ये क्षेत्ररक्षक आहे तो बनलाय तिथे प्रेक्षक त्याच्या डोक्यावरून बॉलला उडवलाय. बॉल सीमारेषा पलीकडे आणखीन एक चौकार नंतर आलाय हा सिक्सर KTPL चा. टीमची धावसंख्या 39 या आकड्यावरती. खेळाडू असतात ना जे मोठे होण्यासाठी सज्ज हो झालेले असतात त्यांच्याकडे नजरा वळवल्या जातात त्यातला हा खेळाडू ज्याने मात्र कम्मालीची बॅटिंग केली आहे. अभि चांगली बॅटिंग करतोय मैदानामध्ये. यावेळी फटका फसलाय. क्षेत्ररक्षक पोहोचेल का लॉंग ऑनच्या याच्याने प्रयत्न केला परंतु नाहीये. किती धावले होते क्षेत्ररक्षक पा. मराठीमध्ये म्हण आहे तिघांची शेती आणि तिघांनीच केली माती. परंतु हा झेल पाहिजे तर असं सोपा नव्हता. बॉल हवेत होता बराच काल टायमिंग होतो. 3 षटकांचा खेळ इथे संपलाय. 3 षटकांच्या समाप्तीनंतर टीमची धावसंख्या आता स्कोर होती 3 गडी बाद 40 रन 41 माफ करा 41 धाबा झाले. ड्रिंक्स ब्रेक्स आता मैदानामध्ये होईल तर आपण चर्चा करूया. हायड्रोट्रेक ग्रुप ऑफ कंपनी पुरस्कृत कराड तालुका क्रिकेट असोसिएशन आयोजित कराड तालुका प्रीमियर लीग तुम्ही पाहताय KTPL पर्व 4 आहे आणि यातच सर्व आहे. काय स्पर्धेचं आयोजन नियोजन असं म्हणतात ना की नेटकं आयोजन आणि देखणीय स्पर्धा. बाउंड्री लाईनच्या बाजूला अगदी राणी कलरचा पट्टा त्यानंतर जे कराड तालुका प्रीमियर लीगचे जे फ्लेक्स लावलेले आहेत अगदी अभूतपूर्व आहेत अतुलनीय आहेत. कारण या स्पर्धेची तुलना आता होणारच नाहीये असं मला वाटतंय. कारण या स्पर्धेमध्ये जो लुक निर्माण केलेला आहे जो ग्लॅमर निर्माण केलेला आहे जसं इंटरनॅशनल क्रिकेटमध्ये आपण सातत्यानं पाहतो NMPL स्पर्धा याच क्रीडांगणावर ते संपन्न होते असा हुबेहूब लुक या स्पर्धेनं आपल्या प्रेक्षकांना दाखवलेला आहे. येस या स्पर्धेच्या पाठीमागे किंबहुना मी म्हणेन ना ज्या स्पर्धेच्या हायड्रोटेक कंपनीचे सर्व दीपकदादा लोखंडे आणि त्यांच्या समेत त्यांच्या खांद्याला खांदा लावून काम करणारे सागर पाटील आणि त्यांची टीम यांनी मात्र हे संपूर्ण नियोजन जिथे पाहिलं ना गुलाबी रंग आणि गुलाबी रंग म्हटलं ना उमेश सर तर प्रेमाचा रंग आणि प्रेम वर्षाव या स्पर्धेच्या दरम्यान आपल्याला पाहायला मिळालाय. 3 षटकांचा खेळ संपलाय. 3 षटकाच्या पाठीमागे 41 धावा या धावफलकावरती आहेत. तत्पूर्वी पुढील होणारी मॅच या मॅच कडे आपण जाणार आहोत जिथे जय महाराष्ट्र येवती स्वतः दीपकदादा लोखंडे यांचा हा संघ आहे आणि त्याचबरोबर टीम आपल्याला पाहायला मिळेल. बालाजी सी फूड यांची आपण पाहिली तर तिथे आपल्याला चर्चा होईल. 2 खेळाडू आहेत जिथे राजू कंक खऱ्या अर्थाने एक मोठं नाव आहे. शुभम शिवाळे हेही एक मोठं नाव आहे. हा सध्याचा शुभम पाटील हा खेळाडू इन फ्युचर ग्रेट प्लेयर आहे. इंद्रजित पाटील हाही मोठं नाव आहे. म्हणजे यांच्यामध्ये होणारी ही मॅच आपल्याला पाहायला मिळेल. जाऊया बॅक ऑन द क्रिकेट जिथे 4थं षटक प्रगतीपथावरती 4थं षटक सुरू होईल. ओव्हर नंबर 4 मध्ये आता कपिल पाटील बॉलिंग साठी आलाय. 3 षटकांचा खेळ संपलाय. 3 गडी बाद 31 धाबा. कपिल पाटील बॉलिंग साठी पहिलाच बॉल लेग कटर टाकला होता. थोडीशी गती काढली होती बॉल वरती ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न परंतु बॅट अँड बॉलचा संपर्क नाहीये. पहिल्या बॉल वरती कपिलनं बीट केल्या फलंदाजाला. चांगली गोलंदाजी राहिली या ओव्हर मध्ये. येस सर व्हेरिएशन आहे त्या गोलंदाजाकडे ज्यावेळी तो रिलीज करतो ना रिलीज पॉइंट फार क्रुशल आहे या गोलंदाजाचा ते पाहणं गरजेचं आहे. ज्यावेळी हा गोलंदाज रिलीज करतो ना त्यावेळी त्याचा एक मोमेंट फार सुंदर आहे आपल्याला पाहायला मिळेल. यावेळी बॅकफुटवरती जाऊन कट केला. कट मध्ये ताकद आहे. चेंडू चाललाय सरळ सीमा रेषेपार मिळतील धावा 4.
कारण ज्यांच्या माध्यमातून ही सजावट पूर्ण करण्यात आलेली आहे अशा अतिशय डेकोरेटरचे प्रोप्रायटर इथे सज्ज झालेले आहेत, उपस्थित आहेत. आमचे काका विक्रम वेटा यांचे कौतुक व्हायला पाहिजे. यावेळेस बा स्विच इटचा फटका फसलाय स्वीपर कव्हरला. खूप चांगला झेल टिपला आणि फलंदाज होईल बाद. आणखीन एक धक्का लागतोय टीम साई 11 कोले टीमला. चौथा विकेटचं नुकसान झालंय. 4 गडी बाद. टीमची धावसंख्या आहे स्कोर आता बॅटिंग साठी आल्या मैदानामध्ये निलेश वीर PS आहे. मुंबई पोलीस दलामध्ये ते कार्यरत आहेत आणि आता बॅटिंग साठी आले 6व्या क्रमांकावरती. चॉईस प्लेअर आहे आपल्या टीमचा. 4 गडी बाद. टीमची धावसंख्या 45 या आकड्यावरती. चौथं षटक प्रगतीपथावर असताना या स्पर्धेमध्ये सर्व गोष्टी मला आवडल्या, परंतु जास्त कुठली आवडली असेल ना शैलेश तर ती टॅगलाईन या KTPL ची. स्पर्धा मानाची कराडकरांच्या अभिमानाची. काय टॅगलाईन आहे. हे टॅगलाईन आज या स्पर्धेमध्ये चर्चेमध्ये राहील. फुलटॉस बॉल फुलटॉल वसूल केलाय. क्रिकेटमध्ये बॉलरने केलेली सर्वाधिक मोठी चूक. आणि क्रिकेटमध्ये असं म्हणतात ना की चुकीला माफी नाहीये. इथे षटकार ठोकलाय आणि बॉल सीमारेषा पलीकडे पाठवलाय. षटकार. झाला बॉल टोन झालाय. उजव्या फलंदाजासाठी थोडासा बाहेरच्या दिशेनं चेंडूनं वळण घेतलं, त्यामुळे बीट करून त्याला विकेट किपरच्या हातामध्ये थोडासा कमबॅक होतो या बॉलरचं या ओव्हरमध्ये. पुन्हा स्लॉक करण्याचा प्रयत्न पंचांकडे अपील केली जाते, परंतु इथे सुद्धा बीट झालाय. ओव्हरची होते समाप्ती. अशा पद्धतीनं 4 षटकांचा खेळ संपलाय. 4 षटकांच्या समाप्तीनंतर टीमची धावसंख्या साई 11 कोहली टीम 4 गडी बाद 51 धावा. आता शेवटचं षटक मैदानामध्ये आहे. आता वेळ झालेली आहे संगीत ऐकण्याची, त्यामुळे आपण जाऊया शैलेश संगीताकडे. आमच्या DJ कडे ऐकूया एक सुमधुर संगीत. मैदानामध्ये आणि मंगेश शेवालेच्या हातामध्ये आता बॉल सोपवला टीमच्या कॅप्टननं. 4 षटकांचा खेळ संपला. 51 ला 4 विकेटचं नुकसान. या ओव्हरमध्ये 10-12 धावा आल्या तर एक चांगलं टार्गेट सेट होईल या मॅच मध्ये. मंगेश शेवाले पहिलाच बॉल डाऊन दी ग्राउंड. बॉलला उडवलाय फ्लॅट अँड फ्युरियस. बॉल सीमा रेषा पार. सिक्सर. साठी म्हणजे सुरुवात चांगली झाली आहे. 57 धावा. ओहो शपलून हुक करण्याचा प्रयत्न. पंचांकडे हलकीशी अपील होती, परंतु अपीलला पंचांना खारिज केलेला आहे. काही खेळाडू आहेत ना प्री माइंडेड फटके मनामध्ये ठरवून खेळतात. काही खेळाडू आहेत मेरिट वरती खेळतात. त्यामध्ये या अगोदरचा बॉल त्यांनी षटकार ठोकला, तदनंतर मात्र माइंड मध्ये अगोदरच कॅल्क्युलेट केलं होतं मला असा खेळायचा आहे. फ्री डिटरमाइंड.
यावेळेस पहा ऑफ ड्रायचा फटका डीप मध्ये लॉंग ऑफला तर क्षेत्ररक्षक आहे. एकच धाव मिळताना दिसते फलंदाजाला आणि या सिंगल नंतर टीमची धावसंख्या आता 58. अजूनही 3 बॉलचा खेळ शिल्लक आहे. 3 बॉल मध्ये 2 जर मोठे फटके आले तर मात्र साई 11 कोहली टीमचा एक चांगला टार्गेट या मॅच मध्ये सेट होईल आणि तसंच प्रयत्न करेल. कारण सुरुवातीलाच निलेश वीरनं षटकारानं आपलं खातं उघडलेलं आहे. निलेश वीरच्या बॅटमधून फटके येत आहेत त्यामुळे प्रयत्न नक्कीच असेल निलेश वीरचा. ओहो शपलोनी ते पहा विकेट किपर बीट झाला परंतु फाईन लेगचा क्षेत्ररक्षक अगदी चतुराई दाखवले. ओव्हर थ्रो झालेले आहे. 2 धावा तर पलून काढलेत. लेग बायचा इशारा येतोय पंचांचा. शशी साटम सर इथे इशारा करतात म्हणजे 2 धावा येत आहेत आणि या 2 रनच्या मदतीनं त्या टीमची धावसंख्या 60 रन. जमेची बाब अशी आहे ना, साई 11 कोळे संघाचे संघ मालक स्वप्नील दादा मोरे खऱ्या अर्थाने उत्साही आहेत आणि कॉम्बॉक्स मध्ये देखील आहेत उमेश सर. येस खरोखर आपला संघ ज्यावेळेस मैदानामध्ये खेळतो ना त्यावेळेस मात्र एक एक्साइटमेंट जास्त असते मालकाची. यावेळेस पाल लेगस्टम्पच्या बाहेरून बॉल चाललाय. पंचांकडे अपील. पंचांना ठरवलं हा बॉल वाईट आहे त्यामुळे अंपायर सांगतात की जास्त अपील करू नका. एक्स्ट्रा रन मिळते. टीमची धावसंख्या 61. अजूनही 2 बॉलचा खेळ शिल्लक आहे या इनिंगचा. खरोखरच स्वप्नील मोरे आमच्या कॉमेंट्री बॉक्सच्या समोर आहेत आपल्या टीमला मोटिवेट करण्यासाठी. ओहो बॅकफुटला जाऊन हॅमर केलाय. पुल केला आणि बॉलला केला गोल. बॉल सीमा रेषा पलीकडे. इट्स आउट ऑफ द पार्क. नेत्रदीपक षटकार. नंतर मात्र ज्या पद्धतीने त्याने षडम चाक केलाय ना, हॅमर करून टाकला, सरळ पाठवून दिला सीमारेषे पार. ताकद दाखवली आहे. येस मंगेशची चूक झाली. हाफ ट्रॅकर बॉल होता. पहा आपला ड्रोन व्ह्यू हे बर्ड व्ह्यू आपल्याला दिसतोय या क्रीडांगणाचं. कसा क्रीडांगण अगदी झाडांच्या कुशीमध्ये बसलाय आणि ते आणखीन एक धमाका येतोय. निलेश वीरच्या बॅट मधून अगदी वीरदायक बॅटिंग करतो मैदानामध्ये. बॉल सीमारेषा पलीकडे पाठवलाय. शेवटच्या बॉल वरती आलाय षटकार आणि अशा पद्धतीनं पहिला डाव इथे संपला. टीमची धावसंख्या स्कोर बोर्ड होती साई 11 कोहली 4 गडी बाद 73 धावा झाल्यात आणि 74 धावांचं लक्ष्य असेल या मॅच मध्ये. शिवप्रेमी स्पोर्ट्स साल्ट शिरंबे या टीमच्या समोर 74 टू विन. जाऊया आपण नेक्स्ट मॅचचा टॉस कडे. तिथे आमच्या जोडलेले आहेत आमच्या मायक्रोफोन वरती आमचे सहकारी समालोचक मित्र निलेश मर्डेकर सर. आपण टॉस करूया या मॅचचा. सर्जेराव वीर मामा यांच्या शुभांचा हा टॉस होत आहे. धन्यवाद ज्यांचा आवाज तुम्ही आतापर्यंत ऐकलात. उमेश म्हात्रे सर आणि त्याचबरोबर शैलेश जाधव सरांचा आवाज तुम्ही आतापर्यंत कॉमेंट्री बॉक्समधून ऐकत आहात. आपण टॉस करूया. मॅच क्रमांक 3 आहे आणि सर्जेराव वीर मामा यांच्या शुभांचा हा टॉस होत आहे. दोन्ही संघनायकांना विनंती आहे की आपण टॉससाठी या. एका बाजूला संघ आहे जय महाराष्ट्र 11 येवती तर एका बाजूला बालाजी सी फूड. आपण टॉससाठी या अशी विनंती आहे. आपला नाणेफेकीचा कौल मैदानाच्या आतमध्ये होत आहे. आपला नाणेफेकीचा कौल केला जाईल. आपण नाणेफेकीचा कौल करत आहोत. तुम्ही पाहताय हायड्रोटेक ग्रुप ऑफ कंपनी पुरस्कृत कराड तालुका क्रिकेट असोसिएशन आयोजित कराड तालुका प्रीमियर लीग 4.0चं हे पर्व अर्थात 4थं पर्व आणि 4थ्या पर्व्यामध्ये पदार्पण करणारी कराड तालुका प्रीमियर लीग आपण करणार आहोत. टॉस एका बाजूला संघ आहे जय महाराष्ट्र 11 येवती विपक्ष बालाजी सी फूड असा होणारा नाणेफेकीचा कौल आहे. आपण या टॉस मध्ये मामांच्या शुभास्ते आपण टॉस करूया. नाणेफेकीच्या कौलचा आवाज कोण देणार? ओके टीम बालाजी सी फूड नाणेफेकीच्या कौलचा आवाज देणार. आपण कॉइन स्पिन करूया. छापा हा नाणेफेकीच्या कौलचा आवाज आहे आणि छापा झालेला आहे. बालाजी सी फूडने टॉस जिंकलाय. टॉस किती महत्वाचा होता? टॉस जिंकताय. नक्कीच आज पहिला दिवस आहे. नवीन विकेट बनवल्या त्यामुळं आज टॉस खूपच महत्त्वाचा होता आणि आजच्या दिवसातील तिसरीच मॅच आहे त्यामुळे विकेट वाळलेली नाही त्यामुळे टॉस खूप महत्त्वाचा होता. टॉस जिंकून प्रथमतः काय घेत आहे? आणि नक्कीच प्रथम गोलंदाजीचा निर्णय असेल आमचा. कोणतं टार्गेट घ्यायला तुम्हाला मॅच मध्ये आवडेल? या आत्ताच्या 2 मॅचेस जर आपण पाहिलं तर 50-70 पेक्षा अधिक धावा झालेल्या आहेत. नक्कीच की राजू सारखा एक तगडा फलंदाज पुढे आहे त्यामुळे त्याचा अंदाज कोणालाच लावता येत नाही.
तो जर राहिला 5 ओव्हर तर किती राहा होतील हे काय सांगता येत नाही. पण एक नक्कीच मॅच चांगली मॅच पाहायला मिळेल हे आश्वासन देतो. स्पर्धेबद्दल 2 शब्द. 4.0चं एक चांगलं आयोजन. स्पर्धेला काही तोड नाही, कारण यासारख्या स्पर्धा यासारखं दमदार दर्जेदार आयोजन फक्त आपण कराड तालुक्यातील खेळाडूंना फक्त यूट्यूबवरती पाहायला मिळत होतं. या स्पर्धा खेळायला मिळत आहेत. जे दीपक दादा लोखंडे आणि कराड क्रिकेट असोसिएशन यांच्या वतीनं जे आयोजन केलं आहे त्याला तोडच नाही. या स्पर्धेचं आयोजन केलं त्याबद्दल मी आभार मानतो आणि अशा स्पर्धा इथून पुढेही चालू ठेवाव्यात ही विनंती करतो. राजू कंग, मी तुमच्याकडे येईन. नाणेफेकीचा कौल तुम्ही जिंकला असं काय घेतला असं? आम्ही देखील क्षेत्ररक्षण करणार होतो, पण त्यांच्या बाजूने निकाल लागला, काय प्रॉब्लेम नाही. आम्ही जास्तीत जास्त रन करायचा प्रयत्न करू. राजू, तुम्ही अनेक प्रीमियर लीग खेळता. कराड तालुक्याची प्रीमियर लीग, तुमच्या तालुक्याची प्रीमियर लीग तुम्ही खेळताय. आयोजनाबद्दल आणि या स्पर्धेबद्दल आपल्या भावना? आयोजनाला म्हणलं तर तोडच नाही आहे आणि असं आयोजन पश्चिम महाराष्ट्रात सगळ्यांना वाटतं की कराड तालुका प्रीमियर लीग कधी आहे. त्या नियोजन बघायला सगळे येतात आणि सागरदांचं नियोजन म्हणजे एकदम कडक असतं. क्या बात आहे. अधिकचा वेळ घेणार नाही. जय महाराष्ट्र येवती तुम्हाला आणि बालाजी सी फूड तुम्हाला माझ्यासाठी शुभेच्छा देऊया. आपण काही आठवणी जपूया. टॉस झालेला आहे आणि टॉस जिंकलेला आहे. बालाजी सी फूड या टीमने आणि प्रथमतः क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतलेला आहे. जय महाराष्ट्र येवती 11 या टीमला बॅटिंगसाठी आमंत्रित केलं. ही नाणेफेकीच्या कौलची माहिती आहे. वळूया कॉमेंट्री बॉक्समध्ये. सत्र क्रमांक 2चं धावतं वार्तांकन ऐकण्यासाठी एका बाजूला उमेश म्हात्रे सर आणि शैलेश जाधव सरांचा आहे कॉमेंट्री बॉक्समध्ये आवाज. चला, या ठिकाणी रिलायन्स कंपनीमध्ये कार्यरत असलेले खास भांडूपवरून इथे उपस्थित झालेले आहेत सन्माननीय श्री अरविंद कदम साहेब यांना विनंती करतो की आपण या व्यासपीठावरती त्यांचा सन्मान इथे केला जाईल. मी संग्राम लावण साहेबांना विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते हा सन्मान इथे करायचा आहे. सन्माननीय श्री अरविंद कदम साहेब भांडूपवरून खास हे स्पर्धा पाहण्यासाठी आलेले आहेत. स्पर्धेला सदिच्छा भेट देण्यासाठी आलेले आहेत. त्यांचा सन्मान होतोय. संग्राम लावण साहेब यांच्या उपस्थितीमध्ये आज सन्मान होईल. जाऊया बॅक टू द क्रिकेट. KTPL 4.0 तुम्ही पाहताय. स्पर्धा मानाची, कराडकरांच्या अभिमानाची. हायड्रोटेक ग्रुप ऑफ कंपनी पुरस्कृत आणि कराड तालुका क्रिकेट असोसिएशन आयोजित कराड तालुका प्रीमियर लीगचा हा क्रिकेटचा महासंग्राम तुम्ही पाहताय. 74 धाबांचं लक्ष आहे आणि 14.8च्या धावगतीने धाबांचा पाठलाग या ठिकाणी करायचा आहे टीम शिवप्रेमी स्पोर्ट्स या टीमला. आणि तो ऐकण्यासाठी आपण घेऊन जातोय आमच्या कॉमेंट्री बॉक्समध्ये शैलेश सरांकडे. थँक्यू सो मच. बॅक ऑन द क्रिकेट, जिथे शिवप्रेमी स्पोर्ट्स साळशिरंबे या टीमकडे नजरा वळवल्या गेल्यात. आघाडीला आलेले 2 फलंदाज आपल्याला पाहायला मिळाले. एका बाजूला खेळाडू आहे योगेश आणि निलेश. ही जोडी मैदानाच्या आतमध्ये, यांना रोखायचं, यांना बेड्या ठोकायच्या, त्यांच्या पायामध्ये बेड्या ठोकायच्या. त्याच्यासाठी मात्र गोलंदाजीच्या ट्रॅकवरती पहिलं षटक जे पॉवर प्लेचं आहे. खेळाडू आहे निलेश वीर, जो गावापासून मुंबईपर्यंतचा प्रवास करून आलेला आहे. त्याच्याकडे नजरा वळवल्या जातील. पहिलं षटक, पॉवर प्लेचं षटक 38 सर्कल मध्ये प्रोडक्शन दिलं गेलं. पहिला बॉल ओव्हर द विकेटने. पहिलाच बॉल भन्नाट वेळ. पहिल्याच बॉल वरती अपील केली आहे बिहाइंड द विकेट. जल्लोष आहे, उत्साह आहे, मात्र पंचांनी दाद फेटाळून लावली आहे. अपेक्षा भंग पहा इथे. यस, अंपायर कॉल इज द लास्ट कॉल असं म्हटलं जाईल. उमेश सर, पहिल्याच बॉल वरती खोलवरचा बॉल आणि त्याच्यावरती जोरकस अपील. व्हॅल्यू माहित आहे या खेळाडूची. हो, अगदी बरोबर आहे. अपील करणं अगदी आद्य कर्तव्य असतं प्रत्येक गोलंदाजाचा, विकेट किपरचा, ॲज अ क्षेत्ररक्षकाचा. तुम्ही अपील करत नाही तर मात्र कुठलाही अधिकार नाही आहे पंचांना आऊट देण्याचा. जोरदार अपील, पंचांची चर्चा आणि आता पंच सांगतात की आम्हाला आता टीव्ही अंपायरची मदत घ्यायची आहे. जे ऑनफिल्ड पंच शशी साटम आणि धनंजय गोळी सांगतायत की आता टीव्ही अंपायरची आम्हाला मदत घ्यायची आहे या निर्णयावरती. त्यामुळे आता आमचे टीव्ही अंपायर सज्ज होतील. रुपेश सावंत सर, टीव्ही अंपायर इज अ डायरेक्टर. सर्व गोष्टी आता पाहिल्या जातील सर्व अँगलनं, कारण या स्पर्धेमध्ये शैलेश सर 7 कॅमेरे वापरलेत. ही एक मेजवानी आहे, परभणी आहे, जिथे 7 कॅमेऱ्याने
चला नॉट आउटचा इशारा आलाय. टीव्ही अंपायर करून आता या निर्णयाची अंमलबजावणी झालेली आहे. फलंदाज नॉट आउट. नक्कीच जोरकस अपील केली गेली होती. विश्वास होता, आत्मविश्वास होता आणि मैदानाच्या आतमध्ये त्या आत्मविश्वासाला खऱ्या अर्थाने नसते नाबूद केलंय पंचांच्या त्या निर्णयाने. आणि चर्चा होतीये या खेळाडूच्या विकेटची व्हॅल्यू फार मोठी आहे. निलेश ऑन दी मार्क. आता स्ट्राईक एंड वरती आलेत निलेश. पहिली रन मैदानाच्या आतमध्ये अजूनही आली नाही म्हणजे चर्चा होते. आपण पाहिलं ना योगेश यांच्याकडे नजरा वळवल्या. पुढचा बॉल ओव्हर द विकेटने. हो यावेळी पहा जशास तसं उत्तर. अरे तालीमें दी नहीं जाती परिंदों को आसमानों में उड़ने की, वो तो खुद ही तय करते हैं मंजिले आसमानों की. हवाई सफर चेंडू सरळ सीमा रेषे पार षटकार. हिट मिस टाइम आहे. क्षेत्ररक्षक त्याच्या खाली काय घडलंय बॅकलिप मारली आहे. तदनंतर मात्र इथे चुकी झाली आहे. पहा उमेश सर असं म्हटलं ना की नकटीच्या लग्नाला 1000 विघ्न पडलंय. या विकेटचं पतन होणं गरजेचं आहे. ते विकेटचं पतन होत नाहीये. प्रयत्न त्याचे पुरेपूर होते मात्र ते अपयशी ठरलेत. त्याचबरोबर या व्यासपीठावरती संपूर्ण नवी मुंबईमध्ये ज्यांचा नामाचा उल्लेख सातत्याने राहिलाय, ज्या व्यक्तिमत्वाने सातत्याने एक चांगलं योगदान दिलंय आणि या व्यासपीठावरती आमचे मान्यवर उपस्थित राहिलेत. सन्माननीय तुषार चव्हाण सर आणि त्याचबरोबर सूर्यवंशी सर यांना आम्ही आमंत्रित करतोय. या सर आपण या मुख्य व्यासपीठावरती या मंचाची शोभा वाढवा. कारण की पोलीस उपनिरीक्षक आहेत आणि त्यांचं या व्यासपीठावरती आगमन होतं. या कराडकरांच्या वतीने आम्ही त्यांचं सहर्ष स्वागत करतो आणि आता त्यांनाही घेऊन जातो या क्रिकेटच्या रणकंदानामध्ये. उमेश सर काय सांगाल? 2 धावा इन्क्लूड केल्यात. हो अगदी चान्स होता, संधी प्राप्त होती या झेल घेण्याची. 3 क्षेत्ररक्षक आले होते परंतु एकाकडून सुद्धा एक चांगला प्रयत्न झाला नाहीये. ही महत्वाची विकेट. योगेशनं षटकारानं आपलं खातं उघडलं. म्हणजे योगेश आता आक्रमणाच्या भूमिकेवरच लागलाय. कारण लक्ष मोठं आहे 74 धावांचं. त्यामुळे एक चांगली पार्टनरशिप या मॅच मध्ये बिल्ड होणं गरजेचं आहे. टीमची धावसंख्या स्कोअर बोर्डवरती आतापर्यंत 9. नक्कीच पुन्हा एकदा निघालेत गोलंदाज. लेफ्ट हँडर बॅटर आपल्याला पाहायला मिळालेत. निलेश यांच्याकडे नजरा वळवतील. 74 धावांचा पाठलाग करायचा आहे. हा पाठमोहरा केला जाईल पुन्हा एकदा इंट्रोडक्शन मधून. हो यावेळी पहा भन्नाट वेग. बॉल पडल्यानंतर कटही होतोय आणि इथे मात्र बीटही होतोय आणि फलंदाजांना लावलेला ब्रेक. गोलंदाजीच्या ट्रॅक वरती असलेला गोलंदाज नाव आहे निलेश. निलेश अगेन्स्ट निलेश. दोन्ही खेळाडू एकाच नावाचे आहेत उमेश सर. हो अगदी बरोबर आहे. निलेश वीरनं पहिल्या सत्रामध्ये बॅटिंग सुद्धा चांगली केली. आता बॉलिंग चांगली करतोय. ओहो यॉर्कर बॉल खोदावा लागला. कव्हरच्या जवळून 2 क्षेत्ररक्षकांना अगदी बीट करून बॉल चालला डीप कव्हरच्या दिशेने. शेवटच्या मोमेंटला बॉल अडवला जाईल तोपर्यंत 2 धाबा इथे मिळत आहेत फलंदाजाला आणि या 2 रनच्या मदतीने आता ओव्हरची होते समाप्ती. पहिल्या पॉवर प्ले षटकाचा खेळ संपलाय. टीमची धावसंख्या बिनगडी बाद 11 धाबा. थँक्यू सो मच. त्याचबरोबर KSK क्रीडा प्रतिष्ठानचे पदाधिकारी सन्माननीय मोरिया स्पोर्टचे सर्वा सन्माननीय सोपानदादा मोरे यांचंही या व्यासपीठावरती आगमन झालंय. त्यांचंही सहर्ष स्वागत आहे. आणि मान्यवरांची रेलचेल या स्पर्धेला सातत्याने राहिलेली आहे. प्रत्येक मान्यवराला उत्कंठा असते या स्पर्धेचा आम्हालाही भाग होणार आहे आणि ही स्पर्धा यासाठी मोठी होतीये सर. आता मात्र जाऊया सेकंड ओव्हरकडे जिथे पहिल्या षटकाचा खेळ संपला. धावफलकावरती धावसंख्या 1 ही धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते. 11 रन्स ऑन द बोर्ड, नो लॉस. 74 द टार्गेट इन ॲक्शन मध्ये कंप्लीट करावं लागेल. आता येणारे बॉल शिल्लक आहेत 24 आणि बनवायचे आहेत 63. 24 बॉल आणि 63चा पाठलाग. उमेश सर आता मात्र कष्टाची परिकाष्ठा करावी लागेल, मेहनत करावी लागेल, झुंज द्यावी लागेल. यस अगदी बरोबर आहे. कष्ट करावे लागतील. कष्ट केले तर मात्र तुम्हाला यशाचं फल भेटतं. पहिल्या ओव्हरचा खेळ संपला. नेल्सन आकडा आपल्या स्क्रीनवरती आहे. 1 ओव्हरचा खेळ संपला. 11ला नन विकेट्स. आता 24 बॉल मध्ये अजूनही 63 धाबांची आवश्यकता आहे.
म्हणजे आता गिअर शिफ्ट करावा लागेल बॅटिंग लाईनचा, फलंदाज करणाऱ्या टीमला, फलंदाजी करणाऱ्या टीमला. नक्की सर, विकास आलेत गोलंदाजीच्या प्रकाश आलेत गोलंदाजीच्या ट्रॅकवरती. समोर आहे फलंदाज पुन्हा एकदा योगेश. हो, यावेळी पहा फ्लिक केला, बॉडम हँडचा प्रॉपर वापर, त्यानंतर मात्र बिहाइंड विकेट. क्षेत्ररक्षकाला बाकअप दिलं जाईल का नाही. अलॉंग द कार्पेट चेंडू चाललाय सरळ सीमा रेषेपार अगदी चौकार. आउटफील्डला मात्र चुंबन घेत बॉल चालला, गुदगुल्या करत होता. आपण बघितलं ना तर आउटफील्डला गुदगुल्या 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 करत बॉल निघून केलाय फाईन लेग बाउंड्री लाईनच्या पलीकडे. 4 रनसाठी चौकार. नक्की सर. KTPL 4 रन. नक्कीच मैदानाच्या आतमध्ये त्याने अलॉंग द कार्पेट किसेस घेतलेत या मैदानाच्या आतमध्ये आणि चौकार आला. नशिबाचा चौकार मिळालाय. मात्र इथे धावसंख्या वाढली आहे. 4 ने पुढचा बॉल. हो हो, यावेळी पहा क्षेत्ररक्षक आहे डीप मध्ये प्रोडक्शन दिलंय. बाकअप ही येईल आणि एकच धाव मिळाली आहे. धावसंख्येला भर पडली. संख्या 16 ऑन द बोर्ड, म्हणजे 16 धावा या धावपलकावरती उमेश सर लगावल्या गेल्या. 74चा पाठलाग करायचा आहे. एकेरी दुहेरी से कुछ नहीं होगा, कुछ करना है ना तो बड़ा करना पडेगा. चौकार षटकार मस्ट आहे. येस, म्हणजे बडा धमाकाच करावा लागेल या मॅच मध्ये. लक्ष आता मोठं होत चाललंय. प्रत्येक ओव्हर मध्ये 2 मोठ्या पटक्यांची आता नितांत गरज आहे. 74 करायचे आहेत. आतापर्यंत धावा झाले 16. पुढचा बॉल. यावेळी बॅट एज आहे मैदानाच्या आतमध्ये. जोर कसा अपील, पंचांचं बोर्ड आकाशाकडे. फलंदाज निलेश बॅक टू द पवेलियन. एक क्रुशल क्षणी, एक क्रुशल मोमेंटला मिळाला विकेट. आता मात्र मोठा आवाज आलाय बॅटचा. आता कुठलाही निर्णय टीव्ही अंपर येणार नाहीये, कारण आपल्याला सुद्धा, आपल्या कानाला सुद्धा स्पर्श करून गेला आवाज. त्यामुळे फलंदाज आउट. म्हणूनच म्हटलं आता ना की बुलंदी के उडान पर अगर हो तो थोड़ा सा सब्र रखो. येस उमेश सर, असं म्हटलं आता ना की अगर बुलंद चेक. थँक्यू उमेश सर, असं म्हटलं ना की अगर बुलंदी पर हो तो थोड़ा सा सब्र रखो. परिंदे बताते हैं कि आसमानों में ठिकाणे नहीं होते. मैदानाच्या आतमध्ये थोडीशी शांतता आणि वादळही आलंय. हो, अगदी वादळ आलेला आहे. म्हणजे त्याला सुद्धा माहिती आहे, तर मैदानामध्ये 2 मॅचेस नंतर थोडीशी घाण झालेली आहे, कचरा झालाय, तो आता आपण साफ करून घेऊया. भूमिपुत्र क्रीडा सायक्लोन. येस उमेश सर. पहिल्या ओव्हरचा 2 ओव्हरचा दुसऱ्या ओव्हरचा खेळ सुरू आहे आणि धावा आहेत आतापर्यंत 16 धावा. म्हणजे आता बॉल शिल्लक आहेत 21 आणि 21 बॉल मध्ये आता धावांची गरज आहे या मॅच मध्ये. 58. 21 बॉल 58 हे समीकरण शैली थोडस लक्ष कठीण वाटते, परंतु क्रिकेटमध्ये हे लक्ष कठीण समजत नाहीये. कुठलंही लक्ष अशक्य नाहीये आणि क्रिकेटमध्ये कुठलीच गोष्ट अशक्य राहिली नाहीये. नक्कीच पहा यावेळी मात्र ऑन साइडला खेळाय. मिड विकेटला प्रोडक्शन आहे. क्षेत्ररक्षक येईल, झडप मारेल आणि एक धाव कंप्लीट केली. तुम्ही म्हटलं ना सर, क्रिकेटमध्ये अशक्य अशी कुठलीच बाजू नाहीये. जिथे आपण पाहिलं ना तर सर्वाधिक धावसंख्या ही चेस झाल्यात आणि चर्चा होते ना ज्यावेळी क्रिटिकल सिच्युएशन येईल ना, तदनंतर मात्र तुम्ही कसे सर्व्हाइव्ह करता. म्हणजे आयुष्य असो किंवा क्रिकेटचं मैदान, तुम्हाला सर्व्हाइव्ह करणं फार गरजेचं आहे. कठीण परिश्रमामध्ये कठीण माणूस घडून जातो आणि यश त्याला उत्खंड घेऊन देतं. मात्र पुढचा बॉल. ओहो, यावेळी पहा बॉडी लाईन गोलंदाजी पाडल स्वीप करण्याचा प्रयत्न राहिला होता आणि इथे बीट झालेत. बॅकअपही पहिल्या स्लिपमध्ये पाहायला मिळालं आणि डॉट बॉल आलाय. हो, टायमिंग जुळलं नाहीये. बॅटचा स्विंग तो अगोदरच बॅटचा चेहरा क्लोज झाला आणि बॉल त्याच्या तुलनेने थोडासा उशीर आला, त्यामुळे टायमिंग जुळलं नाहीये. फलंदाजाचा बीट केलाय. डॉट बॉल. ओहो, फटका चांगला आहे. बॅटचा स्विंग चांगला आहे. क्षेत्ररक्षक आता धावतोय. मिड विकेटचा क्षेत्ररक्षक अगदी काऊ कॉर्नर पर्यंत पोहोचला, परंतु त्याला झेल कंप्लीट करता आला नाहीये. 2 धावा मिळत आहेत. बरंचसं मोठं अंतर होतं, त्याने कव्हर करण्याचा प्रयत्न केला उमेश सर. आणि ही बाब महत्वाची आहे. तुम्हाला आयुष्य असो किंवा क्रिकेट, ज्यावेळी तुम्ही मोठं क्षेत्र ज्यावेळी कव्हर करत असताना तेव्हा झुंज द्यावी लागते आणि ती झुंज त्याने दिली. ती झुंज अपुरी जरी असली तरी देखील यश त्याला मिळालंय. 2 धावा त्याने वाचवल्यात. येस, अगदी बरोबर आहे. एफर्ट चांगलं होतं त्याचं. डेडिकेशन, समर्पण. क्रिकेटमध्ये मराठी शब्द आहे डेडिकेशनला समर्पण. तुम्ही समर्पण आपल्या टीमसाठी, तुम्ही समर्पण आपल्या गावासाठी कसं देता याच्यावर सुद्धा क्रिकेटचं लक्ष निर्भय असतं आणि ते त्यानं केलंय. नक्की सर, इथे समर्पण दिलंय, डेडिकेशन दिलंय आणि कॅलिबरही दाखवलंय आणि ताकदही दाखवलंय. पॉवर जनरेट केली. धाव फलकाकडे नजर वळवली तर दुसरं षटक प्रगती पथावरती असताना धावसंख्या
19 किती शुभ आकडा आहे. 19 रन्स ऑन द बोर्ड, लॉस ऑफ 1 विकेट. आपण पाहिलं ना तर मैदानाच्या आतमध्ये वैभवही आलेत आणि त्यांच्या समेत योगेश ही आघाडीची जोडी. येणारे बॉल आता शिल्लक राहिलेत 18 आणि 18 बॉलच्या पाठीमागे 55 धाबांची गरज आहे. 18 बॉल 55 धाबा, म्हणजे आता लक्ष थोडस मला तरी वाटतं कठीण होत चाललेलं आहे. धाबा मोठे फटके येत नाहीयेत. गोलंदाजांनी केलेली ही कसरत, गोलंदाजांनी केलेली ही चांगली गोलंदाजी, त्याच्यामुळे असं वाटते की या दोन्ही फलंदाजाच्या पायामध्ये आता बेड्या टाकण्याचं काम करतोय हा संघ. नक्कीच कमालीची गोलंदाजी राहिली आहे. रोहित पाटील आणि त्यांची बॅक ऑफ द विकेट आपण जर पाहिले ना तर त्यांची कानमंत्र खेळाडूंना प्रोत्साहित करतात. मात्र हा गोलंदाज पुन्हा निघाला. ओ यावेळी फटका बसलाय. मिस टाइम आहे. क्षेत्ररक्षक येईल खाली, कॅरी करेल झेल आणि तदनंतर मांडीवरती थाप टाकत या पठ्ठ्याने जरूर सांगितलंय, अरे समोरून येणाऱ्या संकटांना दुरूनच ओळखता आलं पाहिजे. संयमाने तोलून डावपेच रचता आले पाहिजे. डावपेच रचलाय, विकेट मिळवलाय फलंदाज. बॅक टू द पवेलियन. खूप चांगलं सेलिब्रेशन, जसं भारतीय टीमचं शिखर धवन सेलिब्रेशन करायचा कॅच घेतल्यानंतर, झेल घेतल्यानंतर, तसं सेलिब्रेशन केले या क्षेत्ररक्षकानं. का करू नये, कारण आपल्या टीमसाठी विकेट प्राप्त झालेली आहे. आता 17 बॉल मध्ये अजूनही 55 धाबांची आवश्यकता आहे. मॅच आता बनत चाललेली आहे टीम कोहलीसाठी. विशाल मोरे सर्वाधिक 24,000 पॉइंटची बोली या खेळाडूवरती लावली होती आणि त्यानेच विकेट घेतलेली आहे या ओव्हर मध्ये. चांगली गोलंदाजी ओव्हर नंबर 3 मध्ये. 17 चेंडूंचा खेळ अजूनही बाकी आणि इथून धावा करायच्या आहेत 55. नवीन फलंदाज आता बॅटिंग साठी आलाय मैदानामध्ये, अजय मोहिते, ज्यानं बॉलिंग चांगली केली पहिल्या डावामध्ये. तो आता बॅटिंग करण्यासाठी आलाय. 17 चेंडू शैलेशाने अजूनही 55 धाबांची आवश्यकता आहे. टार्गेट फार मोठं आहे, ते अचीव करावं लागेल. मात्र न्यू बॅटर इंट्रोडक्शन मध्ये नाव आहे अजय मोहिते. खोलवरचा बॉल इंट्रोडक्शन मध्ये पहा, इथे सेलिब्रेशन केलं जात आहे आणि लारा सर मैदानाच्या आतमध्ये सिट्टी वाजवून सेलिब्रेशन करतायत. काय घडलंय मैदानाच्या आतमध्ये? प्रेशर आणि प्रेशर आणि प्रेशरच पाहायला मिळालाय. आणि उमेश सर, खरोखर ही लाराची खासियत आहे. प्रत्येक स्पर्धेमध्ये ज्या वेळेस आपल्या टीमला एखादा एक आनंदाचा गुण मिळतो, आनंदाची गोड बातमी ऐकायला मिळते, त्यावेळेस मात्र त्याच्या मुखातून आपसुकच सिट्टी विसल वाजली जाते. नक्कीच विजल वाटला जातो त्यांच्या सिटीमधून आणि त्यांची सिटी ओळखली जाते. लारा सर, हॅट्स ऑफ आहे तुम्हाला, तुमच्या क्रिकेटला दिलेले समर्पण. काही खेळाडू असतात ना, मला खेळायला नाही मिळालं तरी आम्ही त्यांच्या टीमचे सपोर्ट राहतो आणि त्याच्याचमुळे सर क्रिकेट आज उंचीवरती जाऊन पोहोचलाय. विशाल मोहिते हॅट्रिक वरती आहे. विशाल मोरे ऑन अ हॅट्रिक. स्पर्धेमधली दुसरी हॅट्रिक घेईल का? कारण पहिली हॅट्रिक अभि काटेकरने घेतली होती. इंटरनॅशनल क्रिकेटमध्ये मित्रांनो तुम्हाला तर माहिती आहे हॅट्रिक कधी झाली. 20 सप्टेंबर 1982 तो कालखंड पाकिस्तान मुलखातला जलाउद्दीन या गोलंदाजानं पहिली हॅट्रिक घेतली आणि भारतीय टीम कडून पहिली हॅट्रिक चेतन शर्मानं 31 ऑक्टोबर 1987 ला नागपूरच्या मैदानावरती न्यूझीलंडच्या विरुद्धमध्ये त्याने तो कारनामा केला होता. इथे काय, इथे करेल का हा गोलंदाज विशाल? हॅट्रिक. ओहो, चांगला बॉल. इथे रनआउटची संधी आहे, परंतु फेकी ग्राउंड आली, त्यामुळे तेवढा वेळ भेटला नाहीये. आणखीन एक डॉट बॉल. काय गोलंदाजी करतोय विशाल. फॅब्युलस गोलंदाजी आणि आघाडीला आला होता. मैदानाच्या आतमध्ये या नावाची चर्चा केली. 0 वरती आउट झाला. स्वप्नील दादा यांनी सांगितलं आमच्या कानामध्ये थोडंसं पुटपुटलेही की हा खेळाडू 0 वरती आउट झाला. मात्र या स्पर्धेमध्ये फलंदाजी जरी तुमची अपयशी ठरली असली ना तरी गोलंदाजीच्या जीवावरती तुम्ही मॅचेस जिंकू शकता. ऑलराऊंडर परफॉर्मन्स. यस, अगदी अष्टपैलू कामगिरी करतोय मैदानामध्ये. गुड प्ले डाऊन. आणखीन एक विकेटचं पतन. ओव्हर हॅट्रिक झालेली आहे. हॅट्रिक नाहीये, परंतु या ओव्हर मध्ये 3 विकेट त्यानं प्राप्त केलेत. काय विशालनं अप्रतिम गोलंदाजी. जरी माझी बॅटिंग लागली नाहीये, बॅटिंग झाली नाहीये, मी सर्वाधिक महागडा खेळाडू आहे, 0 वरती आउट झालो, तरी माझ्याकडे दुसरा पर्याय आहे बॉलिंग करण्याचा आणि तो पर्याय तिथं प्राप्त करत असताना आपल्या टीमला दाखवलाय. 3 धक्के दिलेत समोरच्या टीमला. कम्मालीचा खेळ त्याचा पाहायला मिळाला आणि उमेश सर असं म्हटलं जातं की दुसऱ्या मधले डाग शोधण्यापेक्षा स्वतःतले डाग ओळखता आले पाहिजेत.
10 तोंडाचा रावण तुम्हाला जाळता आला पाहिजे. म्हणूनच मैदानाच्या आतमध्ये स्वतःवरती बिलीव्ह, सेल्फ हिमसेल्फ व्हेरी वेल क्रिकेट. तुम्ही स्वतःवरती असलेला विश्वास ज्यावेळी समर्पणपणे दाखवताना तिथे मात्र यश हे तुम्हाला मिळतं आणि ते त्याने मिळवलंय. या स्पर्धेमध्ये ओव्हर हॅट्रिक त्याने घेतली आहे. इन ऍक्शन मध्ये आपल्याला पाहायला मिळालंय. नाव आहे विशाल मोरे. कमालीचा हा त्याचा नॉक पाहायला मिळालाय. चर्चा होतीये. आता मात्र लेफ्ट हँडर बॅटर इन ऍक्शन मध्ये येतील. नाव आहे आकाश शेवाळे. 14 बॉल 55 धावांची आवश्यकता आहे. फुलर लाईनचा बॉल थ्रू द कव्हर. इथेही कॅचचा कॉल आहे, परंतु नाही मिळणार आता बॉल क्षेत्ररक्षकाला. हुलकावणी दिले. बॉल डीप कव्हर बाउंड्री लाईनच्या पलीकडे. म्हणजे आता बॉल शिल्लक आहे 13 आणि 13 बॉल मध्ये अजूनही धावा करायच्यात 51. यस, 51 धावा. अजूनही जर क्षमतेने धावलात ना तर तुम्हाला नक्कीच यश मिळेल. 13 बॉल 51 चा पाठलाग करायचा आहे. कमी नाहीये. आलेला लेफ्ट हँडर फलंदाज आक्रमक झालाय. पहिल्या बॉल वरती डगआउट मधून तो सेट होऊन आलाय. नाव आहे आकाश. लेफ्ट हँडर बॅटर म्हणजेच एक शैलीदार फलंदाज, आक्रमक फलंदाज म्हणून मानले जात आहेत. अजूनही मॅच संपली नाहीये बॅटिंग करणाऱ्या टीमसाठी. ओहो, इथे विकेट किपरच्या मागे 2 क्षेत्ररक्षकांना आता बीट केल्या. बॉलला चालला तर थांबणार नाहीये, कारण आउटफील्ड खूप असता की लॉंग स्टॉप. बाउंड्री लाईनच्या पलीकडे बॉल अडवला जातोय. पायाने फुटबॉलचं प्रात्यक्षिक. 2 धावा मिळत आहेत आणि 2 रनच्या मदतीने आता टीमची धावसंख्या स्कोर बोर्ड आतापर्यंत 25. 3 षटकांचा खेळ संपला. 25 ला आता 12 बॉल मध्ये अजूनही 49 धावांची आवश्यकता आहे. 12 बॉल 49 धावा. लक्ष थोडस कठीण आहे, परंतु क्रिकेटमध्ये कुठलीच गोष्ट मगाशी आम्ही चर्चा केली अशक्य नाहीये. जोपर्यंत तुमचा टॅलेंट, तुमचं कर्तृत्व, तुमचं नेतृत्व जर पणाला लागलं तर मात्र हे लक्ष तुमच्या दृष्टीक्षेपात येऊ शकतो. 12 चेंडू आणि 49 धावांची आवश्यकता आहे. तुम्ही पाहताय KTPL 4.0 हायड्रोट्रेक ग्रुप ऑफ कंपनी पुरस्कृत कराड तालुका क्रिकेट असोसिएशन आयोजित आणि कराड तालुका प्रीमियर लीग तुम्ही पाहताय पर्व 4. याच सर्व स्पर्धा मानाची, कराडकरांच्या अभिमानाची ही टॅगलाईन घेऊन यंदाच्या वर्षी ही स्पर्धा तुमच्या भेटीला आलेली आहे. कराडकरांचं स्वप्न पूर्ण करणारी स्पर्धा, कराडकरांच्या इच्छा आकांक्षा पूर्ण करणारी स्पर्धा आणि कराडकरांमध्ये चर्चेचा विषय बनणारी ही स्पर्धा तुम्ही पाहताय. सर्वाधिक मोठी स्पर्धा संपन्न केली जाते. सागर पाटील यांनी घेतलेली ही अथक मेहनत, त्यानंतर आमचे दीपक दादा लोखंडे साहेब यांनी सुद्धा केलेला अथक परिश्रम, खूप चांगलं सहकार्य आणि त्यांच्यात कंपनीच्या माध्यमातून ही स्पॉन्सर केलेली स्पर्धा तुम्ही पाहताय. अगदी भरघोस पारितोषिक या स्पर्धेमध्ये ठेवण्यात आलेले आहेत. उत्कृष्ट फलंदाजासाठी, उत्कृष्ट गोलंदाजासाठी, शतरक्षकासाठी LED TV, त्यानंतर उत्कृष्ट फलंदाज, उत्कृष्ट गोलंदाज यांच्यासाठी सुद्धा सिंगल डोअर असलेले रेफ्रिजरेटर्स ठेवण्यात आलेले आहेत. त्यानंतर मालिकावीरासाठी मात्र आता त्याची गरज आहे. संघ मालकासाठी बाईक तर आहे, परंतु मालिकावीर जो खेळाडू या स्पर्धेमध्ये राहील त्याला ओल्टास कंपनीची एक AC एअर कंडिशनर ठेवण्यात आलेली आहे. काय संकल्पना आहे. आणि मालिका वीरानंतर संघ मालकासाठी होंडा शाईन म्हणजे मोठी गोष्ट आहे. शैलेश सर, नक्कीच सर. मैदानाच्या आतमध्ये तुम्ही घाम गाळा, कष्ट करा, मेहनत करा, संध्याकाळी AC ची हवा घ्या. अगदी बरोबर आहे. म्हणजे कुठलाही प्रेक्षक, कुठलाही खेळाडू आता रिकाम्या हाताने जाणार नाहीये घरी. नक्कीच सर. आणि तदनंतर मात्र संघ मालकांसाठी काय आहे तर बाईक ठेवली. का ठेवली आहे तर का KTPL ची जी ट्रॉफी आहे ना, जी आपण पाहिलं ना तर अतिशय जबरदस्त अशी आपल्याला पाहायला मिळाली आणि ग्राफिक खऱ्या अर्थाने एक चांगल्या धातूने ती बनवली आहे आणि ग्राफाईड हा धातू आणि तिथे ही बाईक घेऊन जाण्यासाठी वजनही दमदार आहे. ती घेऊन जाण्यासाठी बाईकही पाहिजे ना. हे सगळं नियोजन आयोजकांनी केलंय. चला सुरू होते 4थं षटक. 12 बॉल 49 धावांची आवश्यकता. कॅच इटचा कॉल. स्वतः बॉलर आता बॉलच्या खाली येतोय. कॉटन बोल्ड, फलंदाज आउट. आणखीन एक विकेटचं पतन. म्हणजे आता 11 बॉल 49. आता लक्ष कठीण होत चाललंय. आता या मॅच वरती पकड रोहित पाटीलच्या आर्मीनं मजबूत बनवलेली आहे.
असं म्हणायला काही हरकत नाही शैलेश सर. नक्कीच त्यांनी खऱ्या अर्थाने शेवटच्या क्षणी रोहित पाटील, विशाल मोरे सारखे खेळाडू बाद झाल्यानंतर कमबॅक कसं करावं, त्यांच्या खालच्या फलंदाजांनी एक टीम बॉन्डिंग आपल्याला पाहायला मिळालं आणि त्याच्या जोरावरती मात्र या मॅच मध्ये आता जवळजवळ विजयचं जे पारडं आहे ना ते आपल्या बाजून झुकवण्यामध्ये यश मिळालंय टीमला, असं म्हणण्यामध्ये काही हरकत नाहीये उमेश हो सर. अगदी बरोबर आहे. आता मजबूत पकड निर्माण केलेली आहे टीम साई 11 कोहली टीमनं. 74 धावांचं लक्ष होतं. रोहित पाटील लवकर आउट झाला असं वाटलं होतं की धावा होणार नाहीयेत, परंतु त्यांचे सवंगडी, त्यांचे साथीदार, त्यानं काय बॅटिंग केली आणि काय लक्ष उभं केलं या मॅच मध्ये. आणि रोहित पाटीलनं प्रेझेंटेशन बॉक्समध्ये आम्ही चर्चा केली की रोहित पाटीलला एक प्रश्न विचारला की तुझ्या व्यतिरिक्त तू कुठल्या फलंदाजाकडे जास्त पाहतोस, अपेक्षा करतोस. तर त्यावेळेस मात्र त्याने उत्तर दिले की माझ्या व्यतिरिक्त असे बरेच खेळाडू आहेत की ती संकटकाली बॅटिंग चांगली करतील. ओ क्लीन बोल्ड, यू बी साय विल हिट, फलंदाज बाद, लाकूड तोड गोलंदाजी, फर्निचर ब्रेक केलाय आणि फलंदाज होतोय आउट. कम्मालीचा बॉल जिथे गोलंदाजाने व्हेरिएशन केलं, तदनंतर मात्र खोलवर राहिला आणि बॅट आणि पाड मधलं अंतर पाहायला मिळालं ना, थोडासा अगोदर खेळून गेला फलंदाज आणि तदनंतर मात्र यष्ट्यांचा वेध, क्लीन बोल्ड, ही गोलंदाजी फार काळ पाहायला मिळाली नव्हती, मात्र तीही पाहायला मिळाली आहे. या मैदानाच्या आतमध्ये क्रिकेटचा एक वेगळा दर्जा या स्पर्धेला घेऊन जातोय सर. येस अगदी बरोबर आहे. निलेशचा हा बॉल ऑफ कटर होता, पडल्यानंतर आतमध्ये येणारा बॉल, आणि आता निलेश सुद्धा विकेटच्या हॅट्रिक वरत आहे, ऑन हॅट्रिक. काय गोलंदाजी केली जाते, प्रत्येक गोलंदाजाचं योगदान चांगलं राहिलं. नवीन बॅटर बॅटिंगसाठी कपिल पाटील, आता लक्ष कठीण होय. ऑन हॅट्रिक, हॅट्रिक बॉल, ओहो टर्न अँड बाउन्स, टप्पा पडल्यानंतर पा चेंडूने कशी उचली घेतली, अगदी नाकासमोरून फुंकर मारत गेलाय या फलंदाजाच्या विकेट किपरच्या हातामध्ये. डॉट बॉल, सलग 3 चेंडू डॉट, त्यात 2 विकेट, अजूनही रन आली नाहीये या ओव्हरमध्ये निलेशची. नक्कीच सर, रनांसाठी झगडावं लागतंय, संघर्ष करावा लागतंय, म्हणूनच म्हटलं त्यांना संघर्षाचं दुसरं नाव म्हणजे क्रिकेट आहे. हा क्रिकेटचा थरार मैदानाच्या आतमध्ये पुन्हा एकदा रनवेवरून गोलंदाज. सॉफ्ट हँडेड ड्राईव्ह केलाय, मिड ऑफ नाहीये, त्यामुळे लॉंग ऑफचं क्षेत्ररक्षक डीप मधून येतोय, 1 धाव ते मिळते. आता सिंगल डबलनं काम चालणार नाहीये. आता हे लक्ष बॅटिंग करणाऱ्या टीमच्या दृष्टिक्षेपात सुद्धा राहिलं नाहीये, कारण बॉल शिल्लक आहेत आतापर्यंत 8 आणि 8 बॉल मध्ये 48 धावांची आवश्यकता आहे. 8 चेंडू 48 धावा. फुल टॉस बॉल ऑन साइडला फ्लिक केलाय, डीप मध्ये क्षेत्ररक्षक येतो बॉलच्या खाली. बघूया आता अंपायर काय निर्णय देतील. षटकार, धनंजय कोहली सांगतात की सिक्सर आहे, म्हणजे आता 42 धावांची गरज आहे. 7 बॉल 42 धावा, म्हणजे प्रत्येक बॉल मध्ये षटकाराचीच आवश्यकता आहे. षटकारांच्या भाषेत सांगायचं झालं 7 चेंडू आणि 42 धावा, म्हणजे 7 उत्तुंग षटकारच मारावे लागतील या मॅच मध्ये. शिवप्रेमी स्पोर्ट्स या टीमला या मॅच मध्ये. शेवटचा बॉल निलेशचा या ओव्हर मधला, पुढे सरसा बॉल ड्राय केलाय, डाऊन दी ग्राउंड, स्ट्रेट डाऊन दी ग्राउंड, बॉल चाललाय सीमारेषा पलीकडे. पुण्याचा बाप्पा दगडूशेठ आणि बॉलने घेतली बाउंड्री लाईनची वेट. इथे येतोय KTPL सौकार. अशा पद्धतीनं 4 षटकांचा खेळ संपलाय आणि 4 षटकांच्या समाप्तीनंतर 74 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करत असताना शिवप्रेमी स्पोर्ट्स या टीमची धावसंख्या आहे आतापर्यंत 36, म्हणजे आता 6 बॉल मध्ये करायचे आहेत 38 धावा. 6 चेंडूने 38 धावांची आवश्यकता आहे. काय कॅप्टनशिप रोहित पाटीलची, टीमचं नेतृत्व त्याने केलं या मॅच मध्ये. प्रत्येक वेळेला प्रत्येक कंडिशनला त्यानं गोलंदाजीचा चांगला वापर केलाय. रोहित पाटील टीमचा नेता, लीडर, लीडिंग फ्रॉम द फ्रंट, संघनायक, दिशादर्शक, या सर्व गोष्टी, या सर्व संज्ञा आपण कॅप्टनला संबोधलेत होतो. विकी आलाय शेवटचा बॉल ओव्हर टाकण्यासाठी. 6 बॉल 38 धावांची आवश्यकता. अंडर-22 चा हा खेळाडू विकी बॉलिंग साठी आलाय. पहिलाच बॉल कमी गतीने सरळ स्टंप वरून गेला विकेट किपरच्या हातामध्ये. पहिला बॉल डॉट.
म्हणजे आता 5 बॉल 38 धावांची आवश्यकता आहे. सामना आता दूर चाललाय शिवप्रेमी स्पोर्ट्स या टीम पासून. हे बघा आमचे रेफ्रिजरेटर आलेत. ऑन साइडला फ्लिक करायचा प्रयत्न, परंतु मिडॉनला चांगली फिल्डिंग आणि एक चांगला नेत्रदीपक झेल टिपलाय. फलंदाज आउट. सपशेल नांगी टाकलेली आहे बॅटिंग करणाऱ्या टीमने. 74 धावांच्या लक्ष्याला बली पडला असं मी म्हणेन. भरपूर चुका झाल्या बॅटिंग करणाऱ्या शिवप्रेमी स्पोर्ट्स या टीमच्या. पार्टनरशिपची गरज होती ती झाली नाहीये. इथे सुद्धा ऑन साइडला केल्याचा प्रयत्न. बॉल टर्न केलाय डीप ऑफ द स्क्वेअर ऑफ द विकेट. 30 यार्ड सर्कलच्या आतमध्ये एकच धाव इथे मिळताना दिसते. आता 3 चेंडू मध्ये अजूनही 37 धावांची आवश्यकता आहे. मोठ्या फरकानं आता सामना जिंकण्याच्या तयारीमध्ये आहे साई इलेव्हन कोहली टीम. फुलटॉस बॉल इथे कॅचिटचा कॉल, परंतु नाही पोचला रोहित पाटील बॉल पर्यंत. नो बॉलचा इशारा येतो पंचांचा. बेस्ट आहे भीमर घोषित केला, म्हणजे पुढचा बॉल आहे फ्रीट. चला आता फ्रीट नो बॉल टाका की वाईट टाका, परंतु आता तुमचा कार्यक्रम झालाय नक्कीच. 36 धावांची आवश्यकता आहे 3 चेंडू मध्ये. यावेळेस फटका चांगला आहे. पराभवाच्या धावांचं अंतर मात्र कमी करून जाईल. इन फ्रंट ऑफ स्क्वेअर लेगच्या भरून बॉल सीमारेषा पार. KTPL षटकार. आणि या षटकाराच्या मदतीनं त्या टीमची धावसंख्या टोटल स्कोर झालाय 44. 6 गडी बाद 44. 74 धावांचं लक्ष्य होतं. अजूनही 30 धावांची आवश्यकता आहे. 2 चेंडू आणि 30 धावा हे समीकरण या मॅच मध्ये. गोलंदाज तयार. चला रन घेतली नाहीये. आणि त्याच दरम्यान या ठिकाणी आमचे सन्माननीय श्री सर्जेराव वीर यांचं आगमन झालेलं आहे. आणि त्यांच्याकडून निलेश वीर आणि विशाल मोरेला 500 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे. आणि हा सामना मात्र जिंकलाय 29 धावांच्या फरकानं. टीम साई इलेव्हन कोहली टीमचं अभिनंदन करतोय. वेल प्लेड अभिनंदन. आणि शिवप्रेमी स्पोर्ट्स तुमचंही मनपूर्वक आभार. तर दोन्ही टीम आपण हस्तांदोलन करूनच मैदानाच्या बाहेर जायचं आहे. KTPL म्हणजे शिस्तीचं क्रिकेट तुम्ही पाहताय. आज कराड तालुक्याने क्रिकेटमध्ये शिस्त आणलेली आहे. त्यामुळे जो संघ हारेल जो संघ जिंकेल त्या दोन्ही संघांना मी विनंती करतो की हँडशेक करूनच आपण मैदानाच्या बाहेर जायचं आहे. हस्तांदोलन करणं ही KTPL ची शिस्त आहे. KTPL ची पद्धत आहे. KTPL ची परंपरा आहे. त्यामुळे प्रत्येक टीमचा मान सन्मान करणं ही KTPL ची ओळख आहे. त्यामुळे रोहित पाटील आपण दोन्ही टीमचं हस्तांदोलन होईल, हँडशेक होईल आणि त्यानंतर मात्र दोन्ही टीम मैदानाच्या बाहेर जातील. चला जाऊया नेक्स्ट मॅचला सुरुवात होईल. आपण ऐकूया कॉमेंट्री बॉक्समध्ये बदल करतोय आणि या ऐकूया कॉमेंट्री बॉक्समध्ये आमचे समालोचक मित्र आशिष सोरगे आणि निलेश मराडेकर यांना. तोपर्यंत धन्यवाद. या मॅचचा सामनावीर बॅटिंग करत असताना 18 धावा बनवल्या. गोलंदाजी करत असताना 2 विकेट त्यानं प्राप्त केलेले आहेत. असा खेळाडू या मॅचचा सामनावीर ठरलाय साई इलेव्हन कोहली टीमचा निलेश वीर जो PSI आहे.